नमस्कार, मी कविता स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ह्या प्रकारची चौकणी गळ्याला आपल्याला पॉयपिन खूप सुंदर दिसते, पण लावताना काही प्रॉब्लेम येतात. तर ती योग्य पद्धतीने आणि फिनिशिंगमध्ये कशी लावायची ते आज आपण बघणार आहोत. तर बघा, इथे मी चौकणी गळा एक कट करून घेतला आहे. त्यानंतर इथं आपण जशा गोल गळ्यासाठी तिरप्या पट्ट्या काढतो ना, त्याच प्रकारच्या आपल्याला तिरप्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहे. ह्या प्रकारे हे बघा, आता मी इथे 4 तिरप्या पट्ट्या काढून घेते. जेवढ्या आपल्या गळ्याची आपली लेंथ असेल तेवढ्या आपल्याला इथं तिरप्या अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता या पट्ट्या चांगल्या फिनिशिंगमध्ये व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायच्या आहे आणि नंतर त्या एकमेकांना आपल्याला जोडून एक सरळ पट्टी तयार करून घ्यायची आहे. आता इथून हे बघा, आता ह्या प्रकारे मी एक सरळ पट्टी एकमेकांना जोडून तयार करून घेतली. आता जशी आपण गोल गळ्यासाठी पट्टी लावतो ना, सेम त्याचप्रमाणे आपल्याला इथे ही पट्टी लावून घ्यायची. पण फक्त जिथं आपल्याला कोपरे आहे ना, तिथं बघा मी कशा प्रकारे लावते. आता आपल्याला इथं थांबायचं नाही. जिथं आपलं इथं टोक येतं आहे ना, जिथं आपण कोणा आहे ना, तिथे आपल्याला थांबायचं नाही आहे. तिथं सरळ टिप मारत यायची आहे. तिथं कोणत्याही प्रकारचा कोपऱ्यात आपण कोणा आल्यावर सुई थांबवतो ना, तशा प्रकारची सुई नाही थांबवायची आहे. डायरेक्ट आपल्याला सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे सरळ शिलाई मारल्याने कोणत्याही प्रकारचा तिरपा गळा होत नाही. जसा आपला गळा चौकोनी आपण कट केलेला आहे त्याचप्रमाणे आपला गळा तयार होणार आहे. त्याच्यामुळे ह्याचप्रमाणे आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारची तिथं कपड्याला आपल्याला फोल्ड नाही करायचं आहे, कारण आपण इथं पॉयपिन करतोय. हे बघा, ह्या प्रकारे पूर्ण लावून झाली आहे. हे बघा, आता आपल्याला असे कोणे धरायचे आहे आणि ह्या प्रकारे थोडासा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे दोन्हीकडचा. हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला कपडा कट करून घ्यायचा. त्यानंतर जिथं कोपरा आहे तिथं आपल्याला छोटेसे कट मारून घ्यायचे आहे. हे बघा, ह्या प्रकारे असे दोन्ही कोपऱ्यांमध्ये आपल्याला छोटे कट्स मारून घ्यायचे आहे. बाकीच्या ठिकाणी नाही मारले तरी चालेल, पण दोन्ही कोपऱ्यांमध्ये आपल्याला छोटे कट मारून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हे बघा, आपल्या नखाच्या साहाय्याने किंवा बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला त्या कपड्यावर प्रेस करून घ्यायचं आहे. आणि आपण जशी गळ्यासाठी पॉयपिन लावतो ना गोल गळ्याला, सेम त्याप्रमाणे पलटी आपल्याला कपडा दुमटवून पॉयपिन लावून घ्यायची आहे. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ यूजफुल वाटत असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आता जिथं कोपरा आहे ना तिथं आपल्याला हे बघा, ह्या प्रकारे तिथं आल्यानंतर इथं मात्र आपल्याला सुई थोडीशी थांबवून घ्यायची आहे. बघा, जिथं कोपरा आहे ना तिथं सुई आपल्याला मध्ये कपड्यामध्ये सुई ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला कपडा ह्या प्रकारे फिरवून घ्यायचा आहे. आणि मग पुन्हा कोपऱ्यामध्ये आपल्याला कपडा दुमटवून पुन्हा शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, दुसऱ्या कोपऱ्याला पण आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे. आता आपली पॉयपिन ही करून पूर्ण झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पॉयपिन आलेली आहे. तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ हा पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.